हाय गाईज. तर नेक्स्ट व्लॉग सुरू झालेला आहे जो की आहे सीमंता व्लॉग आणि सगळ्यांचे इथे आवराआवर चालू आहे. मी दाखवते. जीजू आहे तिथे. से हाय टू अवर न्यू ऑडियन्स. हॅलो ब्लॉग्स. भैया सगळ्यांना नजरेत आले तुझं हॅलो व्लॉग्स. हॅलो व्लॉग्स कोण म्हणतं पहिलं सांग. कोणाला तू हॅलो केलंस व्लॉग्सला? ए तू पण एका कुठल्या तरी ब्लॉग्स मध्ये म्हणलेले हॅलो ब्लॉग्स. कधीच नाही. मग आता हा आता आम्ही फायनली चाललोय व्हेन्यू वरती आणि भैया ॲज युजल कामगार बनलेला आहे. ते परत त्याच्यावर क्लिक कर म्हणजे वाढेल. हे बघा हे दीदीचं घर सुंदर आहे. खूप सुंदर आहे. फक्त दीदी त्याला सुंदर ठेवत नाही. सामान भरपूर आहे आमच्याकडे. अच्छा आपल्या घरी व्हेन्यूला जाण्यासाठी जरा बॅग्स बघा आमच्या. हा ना. एक व्हेन्यूला म्हणजे प्रत्येकाचा एक एक कपडा असेल. हा ना. एक कपडा आणि त्याच्यासाठी 2 बॅग्स. हा ना. आमची कॅब येते. रियालिटी दिखाओ. चला दीदीच्या घरी कोण नाहीये म्हणून एवढा कालवा करतोय. त्यामुळे ह्यांच्या घरात शांतता असते आणि आमचं घर पूर्ण ऑपोजिट आहे. इथे श्वास जरी घेतला तरी आवाज येतो. श्वास पण घेतो. तरी आवाज येतो मला. गाणेला भैया काय पण बोलू नको ब्लॉग मध्ये. 1 सेकंदाचा कालवा आला का? बघ की ह्यांचा एवढा प्रोग्राम आहे ते आवरून कधी गेलेले कळलं पण नाही आम्हाला. आणि आमच्या घरचे एकदम ऑथेंटिक. वाव हे म्हणते कुठे गेलं गं? हा हे हे दाखवलं की वाव. नायक्स दीदी नायकांची सून आहे आमची. मी पोचलो इथं आणि आता आम्ही व्हेन्यूला पोहोचलोय आम्ही सध्या. व्हेन्यू दाखवू. वाव एकदम मस्त आहे. वाव तिथे डेकोरेशन सुरू आहे आणि आता आम्ही ब्रेकफास्ट साठी आलो. दीदीची मिजास. तर आता आम्ही इथे ब्रेकफास्ट करणार आहे. मी तुम्हाला ब्रेकफास्ट पण दाखवते आणि मी तुम्हाला व्हेन्यू पण दाखवते. येस. हा आहे व्हेन्यू. इथं त्यांचं डेकॉर सुरू आहे. खूप सुंदर आहे. इथे ब्रेकफास्टची अरेंजमेंट केली आहे त्यांनी आणि हा व्हेन्यू आहे. नाश्त्याला आहे उपीट आणि हा आय थिंक पायनॅपल शिरा आहे आणि चटणी पण आहे ती श्रुतीने घेतली नाहीये. दीदीने घेतली. ओ दीदीने घेतली. झालं भैया सांग आता. भैयाची पॅन्ट तुझ्या पाय प्रथेप्रमाणे फाटलेली आहे. दाखवू नकोस तिथं. तुला मी ना असा रिव्हील कर. स्नॅप चालला. किती रे घरी बघत राहशील रे. काय रे. आपण जेव्हा पार्टी केलेली टेरेसवर तेव्हा पण ह्याच्या पॅन्टीचा प्रॉब्लेम. आता सुद्धा त्या पॅन्टीचा प्रॉब्लेम. त्या रूम मध्ये आलोय. त्यांनी आम्हाला आवरायला एक रूम दिली आहे. तर इथे सगळे आवरत आहेत. श्रुती आंटीचा मेकअप करतीये. दीदी तिचा मेकअप करतीये. मम्मी तू काय करतीस? मी माझा करते. होतीच की दीदी तिचा. काही म्हणणार मी माझं. अच्छा. आणि मी आणि श्रुती नंतर करणार आहे कारण श्रुती आंटीचा मेकअप करते. मग मी श्रुतीवर करणार आहे. आता आम्ही आवरणार आहे. टॅग करायचं बाळा. हा ब्रश घासायचा आहे. हा ब्रश दिदी असा आहे. टॅप आपण ते स्पंजनी करतो. मला पण घ्या. मलाच नावं ठेवून माझं सगळं मग नंतर आहे का दीदी. सगळी अशी आहेत घरातली सगळी. बस चला. फायनली आम्ही रेडी झालोय. इथं श्रुती आईची लिपस्टिक लावते. आम्ही तुम्हाला आउटफिट चेक देऊच पण सगळ्यांचं आवडत झालंय. का थकली मी यार सगळ्यांचा मेकअप करून. कशी दिसते कमेंट करून सांगा. हा आणि श्रुतीनं माझ्या मम्मीचा आंटीचा आईचा तिघींचा मेकअप केला आणि वरून तिचा पण. श्रुती थकली. पण eyeliner हो माझं पण आयलायनर लावलंय श्रुतीनं. तर इथे भैयाचा फोटोशूट सुरू झालेला आहे. तू मला काय म्हणलास. हा मला म्हणतो मी चालत येतो क्लिक करत राहा आणि मग एकच काढायचं. चाललं ते तर एक कसा काढू मी. तू म्हणली क्लिक करत राहतेस की नव्हतीस ते सांग मला. भैयाने फर्स्ट टाइम लुंगी घातली. नंतर बघू ना ते आपण. भैया भैया नंतर बघ ना.
श्रुतीचे 2 फोटो नाही झाले की भैयाचं सुरू झालेलं आहे परत जीजूंवर. बघ मी कोणाला वाटतं की मी जास्त फोटो काढते, माझ्यापेक्षा जास्त हे लोक आहेत. माझे 10 फोटो असतात तर 10 मधले मी 10च काढतो, त्यातले मी चांगले 4 असतात. तुमचे 100 मधले चांगले 4 तुम्ही काढता. 100 कोण काढतं माझे तर किती महालाखीचे दिवस काढते. बघा काढत राहा. बघा आता माझा ए कसं लागतंय किती माहिती का? करत जायचं. साईड आली ना गजरा तरी चालेल. हा. एस्थेटिक भैया एस्थेटिक कळलं ना तुला. इकडं बघून हसा. अशा तऱ्हेने आमच्या इथं बायकांचं व्लॉगिंग चालू झालं आहे. आणि तरी ही ऋतुजा गाडगे ही पण आता बायकांमध्येच मोजली जाईल काही दिवसात. दाखव मला. इथंच बघायचं असतं सगळ्यांना. पक्की. हा ना. तुमचं असं बेबीशावर झालं का कधी? हो मग कधी झालं? आम्हाला चंद्र बनवलेला आमच्या आणि चंद्रावर कोण जन्माला आलं? हे डायन. तुमच्या चंद्रावर कोण जन्माला आलं? जानू आणि हिच्या चंद्राला काय झालेलं? पहिलं झालं असतं तुला पण तुझ्या चंद्रावर कोण होतं मग? चांदणी तुझ्या एवढे आहे ना शुक्र तारा. तू डायनचा तारा आहेस. तू पौर्णिमेला अमावश्याला जन्माला आलेली हे माहिती आहे का तू? बघा हा काय म्हणतोय आता. बोल चल बोल की. याडपाट. नाही ह्याचं असं म्हणणं आहे की काय नाही लिस्टीपाशी चोळी मेकअपच खराब. ह्याचं असं भैया नाही बोल. अरे सगळ्यांना कळून तू चॉकलेट बॉय आहेस. बघा आमचं चॉकलेट बॉय. ह्याचं असं म्हणणं आहे की माझ्या घरचे लग्नाच्या पाठी नाही ह्याचं असं म्हणणं आहे की माझ्या मागे खूप मुली आहेत. म्हणत नाही. त्याला असं चॉईस करायचं. आणि त्याला असं चॉईस करायला असे ऑप्शन आहेत असं ह्याचं म्हणणं आहे. किती असलं तरी चॉईस आम्ही करणार. कळलं का? अय्यो आयुष्य मला काढायचे, पोरग मला काढायची, त्या पोराला मला वाढवायची. पण मुलींना जर कुणाला भैया आवडत असेल लग्नाचं नाही लग्नासाठी इच्छुक असेल तर कमेंट करा. मी माझा ID आहे इंस्टाग्रामवर. हे माझा इंस्टाग्राम अकाउंट. हा माझा DP 262 फॉलोइंग्स 270. सगळं नुसतं इंस्टाग्राम अकाउंट नसतं दाखवायचं. आपलं शिक्षण सांगायला लागतं. छंद सांग. मुली पटत बघा लग्न करून पण जर कोणाला असं वाईटात राहायचं असेल तर त्याच्यासोबत लग्न करून. लग्न करून माझ्यासोबत फ्रीडम मध्ये राहायचं असेल. हा बाबा फ्रीडम मध्ये म्हणजे कसला फ्रीडम. तुला उद्या लग्न झालं लग्न करा आणि तुझं तू तुझी बघ. घाल माझी मी घाल. दुसरी गोष्ट हा लग्न झालं मला कुठली मुलगी आवडली तरी तुम्हाला फ्रीडम द्यायचा. हा तू जाऊ शकतो. तुला कुठला आवडतं तू जाऊ शकतो. पण रात्री घरी आल्यावर त्या पण लग्नासारखं राहायचं. नवरा बाई. बघा काय मेंटॅलिटी आहे बघा. हा अशा पोराशी कोण लग्न करेल का? दामोली. आता त्या 20 येणार होत्या त्या पण आता जातील. कुठल्या वीस? ज्या तू म्हणतोय अशा 20-30 पोरी मी मागे. म्हणलं नाही म्हणते. श्रीमंताचा प्रोग्राम सुरू झालाय आणि हे बघा किती सुंदर डेकोरेशन केले. आणि हे बघा किती छान वाटतंय. हे क्यूट एकदम. आणि आमची दीदी किती क्यूट वाटतीये. एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन डेकॉर आहे. खूप मस्त वाटते दीदी. अँड हिअर इज द क्यूटेस्ट कपल. सो क्यूट. हे बघा क्यूट क्यूट. साईडला ये. साईडने कर ना. सी मम्मी इकडे पण बघ. याला काय म्हणतात सांग भैया. दोन एका याला काय म्हणतात? बसता हा? बसता रुकवत म्हणतात याला. बसता लग्नाचा असतो भैया. बसता म्हणजे आपण जी खरेदी करतो ना. आता सपोज हा तू ड्रेस घेतलास लग्नात तर याला म्हणणार बसता. पण हे रुकवत आहे. हा
त्याचं मला रिझन नाही माहित का तसं म्हणतात, पण त्याला रुकवतच म्हणतात. मुलीच्या साईडनी येतं मुलीसाठी हा हे जा की बाबा तुझ्या ह्याला आम्ही हे देतो. हा तू काय तिकडे टाकलेलं तिकडे. तर आज आपण आता आमच्या प्रथेप्रमाणे आउटफिट चेक करणार आहे श्रीमंताचं. तर पहिली आहे आमची 3rd नंबरची हिरोईनने आज घातली एक सिल्क साडी जी की आहे पीच ग्रीन कलरची, आणि आंटीने छान कानातले घातलेले आहेत, गळ्यातले घातलेले आहे, बांगड्या घातलेल्या आहेत. आंटी गोल फिर. येस, गजरा तर तुम्ही बघू शकता, साऊथ इंडियन म्हणजे गजरा तर पाहिजेच. आंटी छान दिसतेस. अगं बोल काहीतरी. जा. आता आहे आमची हिरोईन नंबर 2 काकी. काकी नेहमीप्रमाणे स्टायलिश ग्रीन साडी घातलेली आहे काकीने, ग्रीन आणि पिंक, आणि गळ्यात नॉर्मलच घातलेलं आहे काकीने आज, कारण साडी जरा हेवी आहे. बांगड्या छान आहेत. काकी गोल फिरा. ब्लाऊज तर तुम्ही बघू शकता किती मस्त आहे, 1 नंबर, छानच. चला नेक्स्ट आहे आमची हिरोईन नंबर 1. ये ग हिरोईन नंबर 1. या हिरोईनचं वय तुम्ही ओळखा, पण साडी खूप मस्त आहे. ही ॲक्च्युली मला दिलेली साडी आहे, पण माझ्या मम्मीने परत घातलेली आहे. हे बघा, वकील नंबर 1. तर ही साडी खूप मला आवडते. ही ऑरेंज कलरची अशी एक छान साडी आहे. गळ्यातलं नीट घातलं आहे, गळ्यातलं मम्मीने सोन्याचं एक घातलं आहे, एक नॉर्मल घातलं आहे. छान बांगड्या आहेत, चप्पल. मम्मी गोल फिर. मम्मी गोल फिर. हां जावा. नेक्स्ट आहे आमची इरिटेटिंग हिरोईन. दीदी यार, इरिटेटिंग हिरोईन आलेली आहे. सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरती आहे. कळलं? तर श्रुतीने घातलेला आहे तिचा ओल्ड व्हाईट कलरचा अनारकली, जो की तिने एका दिवाळीला घातलेला. कानातले खूपच सुंदर मॅचिंग, एकदम मॅच झालेत. हेअरस्टाईल तिने तिची केली आहे. हातात काय घातलं नाही आहे. हो जमले, छान दिसते. आणि मागे गजरा घातलाय, जो की कोणती पद्धत ही गजरा घालायची हे तुम्हीच आम्हाला सांगा की ही कोणती पद्धत आहे गजरा घालायची. मग फिर तुझं गजराला जरा एक राहिलंय, हे बघा. तुम्ही प्लीज सांगा की ही काय पद्धत आहे. काहीला सगळे बोलले. ठीक आहे, निघो. आमची आहे आता प्रिटीएस्ट हिरोईन, जी की दिसते सरियल. हा जानूचा तिने ढापलेला ड्रेस आहे, अनारकली ढापलेला आहे माझ्या जानूचा, आणि खूपच सुंदर असा आहे. कानातलं ओवीनी एकदम एस्थेटिक छोटं घातलं आहे, गजरा क्यूटसा घातला आहे, आणि मेकअप अति सुंदर झाला आहे आज. गुड जॉब. हां, तर शांतनू घाडगेने आज एकदम हवेशीर कपडे घातलेले आहेत. हवेशीर कपडे त्यांनी घातलेला आहे कुर्ता, जो की त्याच्या जिजूचा आहे, तर त्याचा पण नाही आहे. पंचे, जी की आय डोंट नो कोणाची आहे, आणि छान दिसतोय खरं तर, काही प्रॉब्लेम नाही. जरा फिर गोल फिर. लुंगी आणि पंचे घातलेला आहे, कारण साऊथ इंडियन आहे. अँड नेक्स्ट इज द मोस्ट हँडसम मॅन ऑन दिस प्लॅनेट, आय थिंक. नॉट बॅड. आणि तेजसने आज घातलेला आहे एकदम क्यूट, माझ्या साडीला मॅचिंग असा पंचे आणि कुर्ता. खूपच क्यूट आहे. हा मिस चॉईस केला आहे ॲक्च्युली. टर्न अराउंड. हो, नॉट बॅड. नेक्स्ट आहे माझी क्यूट बहीण, जिने आज एकदम साऊथ इंडियन लुक केलेला आहे. ही एकदम छान साडी आहे जी तिच्या सासूने तिला घेतलेली आहे, आणि छान गजरा घातलाय. आणि हे मी चॉईस केले. प्लीज दीदी. अरे पण मी ह्याच्यावर काय सांगितलं? हा, मग मी चॉईस करून हे घालायला सांगितलं. हे किती छान सूट होते बघा, एकदम मस्त. आणि वॉच घातलं एकदम, जी जीजूंनी तिला गिफ्ट केलंय. हो मग, खूप क्यूट दिसतीये दीदी आज. दीदी, हा प्रोग्राम कधी तुझ्यासाठी आम्हाला इथे यायला भेटेल? माझ्या लग्नानंतर. हा, माझ्या लग्न. ए तुझ्या दीदी सांग. लवकरच कमिंग सून. आमच्या दीदीचं फोटोशूट सुरू झालेलं आहे.
श्रुती काय म्हणायचंय का तुला? निशब्द. दीदी तिचं सगळं सुनेचं कर्तव्य पार पाडून आत्ताशी थोडीशी रिलॅक्स झालेली आहे आणि ती आता फोटोशूट करण्यात गुंग आहे. काय बघा माझी मम्मी सुनेचं कर्तव्य आमच्या मॅडमांनी या मागच्या एकदम हाय स्टँडर्ड सेट केलेले आहेत. त्यामुळे आम्ही जर आता त्याच्या बाहेर गेलो तर आम्ही संपलो. नोकरी असूनही एक नंबर सून, नोकरी करून एक नंबर सून. असं कधीच वाटलं नव्हतं की दीदी अशी सून बनेल. पण बनलीये आता काय. तुम्हाला असंच माझ्याबद्दल पण वाटतं मग ना? मी बोलतीये एवढं सुनेचं कर्तव्य पार पाडून आत्ताशी दीदीने फोटोशूट सुरू केलेलं आहे. श्रुती गाल आता तू दुखायला असं करणार का? मला पण जितकी नावं ठेवलं त्याच्या डबल मी चांगलं करणार. आम्ही खुशच हो बाई. हो मी खुशच करणार. कोणाला विश्वासच नाही. अशी पद्मिनी जानूची जागा मी घेणार आहे. पद्मिनी खालच्या बहिणींना थोडंसं मार्गदर्शन कर. खरं तर मार्गदर्शनाची कोणाला जरूरत नसते. वेळ आल्यावर सगळे मच्युअर होतात, सगळ्यांना जबाबदारी कळलं. तर आता खायचं आलेले खूप लेट आयटम्स येत होते म्हणून मी खायला सुरुवात केली. तर ही पुरणपोळी आहे, ही भाजी आहे, ही तिखट पोळी आहे, हे पनीरची भजी आहे आणि ही पण पनीरची भजी आहे आणि हे सॅलड आहे, बटाट्याची भाजी आहे, ही खीर दिली आहे, हे पापड आहे आणि लोणचं दिलं आहे आणि ह्याच्यामध्ये राईस दिला आहे आणि त्यांनी मिरचीची भजी पण दिलेली पण ती सगळ्यांनी खाऊन टाकली. तर आता आईस्क्रीम पण आलेलं आहे आणि त्यांनी हे पान पण दिलेलं आहे, केळ पण दिलेलं आहे. तुला सगळ्यात जास्त काय आवडलं? खाल्लं पण नाही अजून. मला पण पनीर याला 2 कशा बाईट झाल्या? पनीर आई आंटीचं घेतलंय त्यानं. काय अरे ह्याच्यामध्ये दीदीचं स्टाईल ह्याच्यामध्ये थोडं ज्युसी आहे, स्ट्रॉबेरीचा फ्लेवर आहे ओके आणि त्याच्यामध्ये एकदम प्रॉपर तो मिक्स केला आहे आणि बर्फाने त्याला असं हे करून त्यामुळे एकदम टेस्टला एकदम ज्युसी लागतं. सो आय विल गिव्ह थम्स अप. दीदी या त्याला म्हणतात काय ते सांग. भैया काय म्हणतात? आईस्क्रीम. फास्ट बोल. मी सांगते ॲक्स्क्रीम. आणि ॲक्स्क्रीमचा करल कोणता आहे रे? पिंक आहे. आंटी तुला सगळ्यात जास्त काय आवडलं? पनीरचे पकोडे. पनीरचे पकोडे. मम्मी तुला? पुरणपोळी. आई तुला? तुला काय आवडलं सांग. मला आवडलं पनीरचं पकोडे. तुला पण ना? आणि आईस्क्रीम आता मी खाणार आहे. आता मला कळत नाही आईस्क्रीम खाऊ का, माझं केळ पण राहिलंय, पान पण राहिले. पान पण राहिलंय, कळत नाहीये कोणता आयटम खायचं तेच समजत नाहीये इथे. हां कन्फ्यूज. जाऊ देत आता. पण जेवण एक नंबर होतं. तर आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही कपडे चेंज केलेत आणि खूप थकलोय. आता घरी जायचंय आम्हाला आणि ॲज युजल आमचा कामगार ॲज युजल बिचारा काम करतो. एवढा थकलाय तरी करतो काम. जाऊ दे. त्यामुळे त्याला काही बोलणार नाही आता इथून पुढे. मी बिचारा काम करताना दिसतोय मला. पण कधीतरी तो रंगरूप दाखवतोच त्याचे की मग राग येतो. तर हा व्लॉग इथेच आम्ही संपवत आहे आणि सगळ्यांनी पॅकिंग केली आहे. आता आम्ही घरी जाणार आहे आणि नेक्स्ट व्लॉग पण आम्ही सुरू करणार आहे. त्यामुळे याच्यानंतर पण एक व्लॉग येणार आहे, तुम्ही विसरू नका तो सुद्धा बघायचा. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही सांगा. सगळ्यांनी बाय करा सोबत. बाय काकी, बाय.